नमस्कार, मी जयश्री देसाई. अल्टिमेट आरोग्य या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. स्ट्रेस आणि स्ट्रेसमुळे कमी होणारी आपली इम्युनिटी यावर आपण गेल्या काही एपिसोड्समधून अतिशय विस्ताराने हा विषय घेतो आहे, त्याच्यावर चर्चा करतो आहे. स्ट्रेस मॅनेजमेंटचे अनेक उपाय मी तुम्हाला सांगते आहे आणि ते सगळेच उपाय सोपे आहेत आणि प्रभावी आहेत. तसाच अतिशय सोपा पण अतिशय प्रभावी असलेला एक उपाय मी आजपासून सांगणार आहे. 2 एपिसोड होतील याचे. आजचा एपिसोड आणि याच्या पुढच्या एपिसोडमध्ये हेच चालू राहील, कारण अतिशय तपशिलात शिकावा असा हा विषय आहे, अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे. आणि ह्या प्रभावी उपाय ज्याच्यात नोंदलेला आहे त्या शास्त्राचं नाव आहे रिफ्लेक्सॉलॉजी. माझ्या ह्याच्या आधीच्याही अनेक एपिसोड्समध्ये वेगवेगळ्या निमित्ताने वेगवेगळ्या संदर्भात रिफ्लेक्सॉलॉजी या शास्त्राचा उल्लेख येऊन गेलेला आहे. मी असं म्हटलं होतं की आपले सगळे जे म्हणजे देवाशी निगडित सुद्धा म्हणजे आरत्या, टाळ्या वाजवणं, सगळे जे हे आहेत ना, हे वैज्ञानिक आहेत, विज्ञानाधिष्ठित आहेत. तोच विज्ञानाचा पाया ज्या शास्त्रात दिसतो ते शास्त्र म्हणजे रिफ्लेक्सॉलॉजी. याचा नक्की उगम कधी झाला, कुठे झाला माहिती नाही, पण त्याचा जो पहिला उल्लेख सापडतो तो इजिप्तमध्ये सापडतो. ख्रिस्तपूर्व 3623 साली सापडतो. मात्र त्याच्यानंतर असं वाटतं की हा विकसित झालं हे शास्त्र ते चीनमध्ये झालं असावं, कारण चीनमध्येच उगम पावलेल्या ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर या शास्त्रांशी त्याचं जवळचं नातं आहे. किंवा तो जो पाया आहे तोच पाया इथेही वापरलेला दिसतो. मात्र तरीही ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर आणि रिफ्लेक्सॉलॉजी ही शास्त्र वेगळी आहेत. मी ॲक्युप्रेशरबद्दल ह्याच्या आधीही तुम्हाला म्हटलं होतं की जसं आपण योगशास्त्रात असं म्हणतो की 72,000 नाड्यांमधनं प्राण फिरतो, तसं ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चरने असं मानलं आहे की मेरिडियन्स असतात शरीरात, वेगवेगळ्या अवयवांची मेरिडियन्स आहेत आणि त्याच्यावरच्या विशिष्ट बिंदूंवर दाब देऊन त्या अवयवातला बिघाड आपल्याला दूर करता येतो. जसं आपण मानतो तसंच तेही मानतात की जिथे प्राणशक्तीचा फ्लो, आपण प्राणशक्ती म्हणतो, त्याला त्यांनी क्वी म्हटलं आहे, त्याचा उच्चार ते ची असा करतात, त्याला जिथे अडथळा निर्माण होतो तिथे व्याधी किंवा वेदना जन्म घेतात. त्याच्यासाठी ॲक्युप्रेशरमध्ये त्या मेरिडियनवरच्या दाबबिंदूंवर दाब देऊन तो बिघाड दूर केला जातो, तो अडथळा दूर केला जातो आणि प्राणशक्तीचा प्रवाह सुरळीत सुरू झाला की आपले रोग बरे होतात. रिफ्लेक्सॉलॉजी याच्यापेक्षा थोडंसं वेगळं असं आहे. हा एपिसोड शेवटपर्यंत बघा, ह्याच्या पुढचाही शेवटपर्यंत बघा तर तुम्हाला चांगली माहिती मिळेल. रिफ्लेक्सॉलॉजी थोडंसं वेगळं अशासाठी आहे की ॲक्युप्रेशरमध्ये आपण सगळ्या शरीरावर ते दाबबिंदू गृहीत धरत असलो तरी रिफ्लेक्सॉलॉजीमध्ये फक्त तळहात, तळपाय आणि कान याच्यावरचेच दाबबिंदू विचारात घेतले जातात. या शास्त्राचा पाया असा आहे की आपले सगळे जे नर्व एंडिंग आहेत, मज्जातंतू, आपले एंड त्यांची जिथे होतो, शेवट त्यांचा जिथे होतो तो तळपायात होतो किंवा तळहातात होतो. कानात आहेत तसे काही पॉईंट्स, तर त्याच्यामुळे तिथे त्या अवयवाचं, अंतर्गत अवयवाचं प्रतिबिंब आपल्याला आपल्या पायात, तळपायात, तळहातात आणि कानावर सापडलेलं दिसतं. आत्ता तुम्हाला मी काही चित्र दाखवते आहे, काही चार्ट आहेत ते रिफ्लेक्सॉलॉजीचे. त्याच्यात तुमच्या लक्षात येईल की अगदी मेंदूपासूनचे सगळे अंतर्गत अवयव हे त्या चार्टमध्ये तुम्हाला दाखवलेले दिसतील. त्याच्यामुळे जिथे बिघाड आहे किंवा ज्या अवयवात प्रॉब्लेम आहे, कॉन्स्टिपेशनचा समजा प्रॉब्लेम आहे, ॲसिडिटीचा प्रॉब्लेम आहे, तर स्मॉल इंटेस्टाईन असेल, लार्ज इंटेस्टाईन असेल, तिथेच दाब देऊन आपल्याला तो रोग बरा करता येतो. हे म्हणजे रिफ्लेक्सॉलॉजी. पूर्ण शरीरभर आपण इथे जातच नाही. इंडियन मसाज, आपली जी मसाज पद्धती आहे त्याच्यातही आपल्याला जरी बरं वाटत असलं तरी आपली मसाजची पद्धती आणि रिफ्लेक्सॉलॉजी याच्यातही फरक आहे. कारण आपल्या मसाज पद्धतीत तेल लावून अख्खं अंग रगडून काढणं म्हणजे आपले जे मसल्स असतात त्यांना टोनअप करण्याच्या दृष्टीने त्याचा फायदा होतो. अशा तऱ्हेने तो मसाज केला जातो. रिफ्लेक्सॉलॉजीमध्ये मात्र तेल बिल काही लावलं जात नाही, वेगवेगळ्या पद्धतीने पण ते विशिष्ट अवयव दाबून आपल्याला व्याधीमुक्त केलं जातं. मात्र त्याचबरोबर हेही लक्षात घेतलं पाहिजे की ही पूरक उपचार पद्धती आहे. म्हणजे मला जर उद्या हार्टचा प्रॉब्लेम असेल तर मला गरज पडली तर बायपास सर्जरीच करावी लागेल, किंवा ब्रेनचा प्रॉब्लेम असेल तर ब्रेन सर्जरीसाठीच जावं लागेल.
रिफ्लेक्सॉलॉजीनी किंवा ॲक्युप्रेशरनी असे जे सिव्हिअर हे आहेत ते बरे होत नाहीत. त्यामुळे कोणीही रिफ्लेक्सॉलॉजिस्ट रोगाचं निदान करू शकत नाही, तो उपचार करू शकतो. जे मेन कॅन्सर झाला असेल तर कॅन्सरचं ऑपरेशनच करायला लागेल किंवा त्याला रेडिएशन आणि हे सगळे जे उपचार आहेत केमोथेरपी वगैरे ते घ्यावे लागतील. पण त्या ज्या वेदना आहेत ते कमी करायचं काम रिफ्लेक्सॉलॉजी करेल किंवा त्या उपचारांना लवकर शरीराने साथ द्यावी ह्याचं काम रिफ्लेक्सॉलॉजी करू शकतं. म्हणजेच रिफ्लेक्सॉलॉजी ही पूरक उपचार पद्धती आहे. त्याच्यावर फार काही रिसर्च आत्तापर्यंत झालेलं नाही, पण जे झालं आहे त्याच्यातनं असं निश्चितपणे लक्षात आलं आहे की अगदी कॅन्सरच्या यातना असू देत किंवा हार्ट सर्जरी नंतरच्या यातना असू देत किंवा स्क्लेरोसिस, सायनस याच्यासारखे चिकट रोग असू देत किंवा पोटाचे काही विकार असू देत, त्यांना खात्रीने आराम ह्या रिफ्लेक्सॉलॉजीमुळे पडतो. त्या वेदना कमी होतात, स्ट्रेस कमी होतो, अँझायटी आपली गेल्यामुळे आपली इम्युनिटी चांगली सुधारते, रक्तप्रवाहाचं जे रक्ताभिसरण आहे ते सुधारतं. त्यामुळे ह्याच्यात अनेक फायदे त्याचे नक्कीच आहेत. पण त्याच्यावर तसा मेडिकल डेटा अवेलेबल नाही की ज्याच्यामुळे इतके रिसर्च झाले याच्यावर आणि त्याच्यातनं हे निष्पन्न झालं असं हे नाही आहे. म्हणून त्याला पूरक उपचार पद्धतीच मानलं जातं. पण त्याचा उपयोग होतो हे आता लक्षात आल्याने जगभर त्याचा उपयोग चालू आहे. अगदी लंडनमध्ये तर मी वाचत होते, लंडन अमेरिकेमध्ये वगैरे, लंडनमध्ये 35 ते 50 पाऊंड अर्ध्या तासासाठी या रेटनी रिफ्लेक्सॉलॉजिस्ट कडे लोक जात आहेत. आपल्याकडेही अनेक स्पा सेंटर्समध्ये रिफ्लेक्सॉलॉजीची ट्रीटमेंट दिली जाते किंवा ती तुम्ही शिकून तुम्ही घरच्या घरी स्वतःसुद्धा करू शकता. पण स्वतःवर करण्याला कठीण जातं. म्हणजे मी माझ्या पायाला किती दाबणार, दुसऱ्यावर तुम्ही ते उपचार मात्र निश्चित करू शकता. त्याचे अनेक कोर्सेस ऑनलाईनसुद्धा आज अवेलेबल आहेत. याच्या अनेक पद्धती आहेत. म्हणजे मी जरी आज मी फूट रिफ्लेक्सॉलॉजी हा विषय घेते कारण हँड रिफ्लेक्सॉलॉजी, कानाची रिफ्लेक्सॉलॉजी आणि फूट रिफ्लेक्सॉलॉजी असे त्याचे 3 प्रकार असले तरी सगळ्यात लोकप्रिय आहे ते फूट रिफ्लेक्सॉलॉजी. त्याच्याने लगेच आराम मिळतो असं वाटतं, लगेच लक्षात येतं. फील गुड फॅक्टर जे आहेत किंवा जी स्ट्रेस हार्मोन्स कमी करून फील गुड हॉर्मोन्सची निर्मिती आहे ती फार लवकर होते आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की फूट रिफ्लेक्सॉलॉजी ही खूप लोकप्रिय आहे, जगभर लोकप्रिय आहे. आपल्याही लक्षात आलं असेल की आपण घरी झोपताना जर रोज रात्री तेल लावून पायाला जर मसाज केला तर आपल्याला बरं वाटतं, झोप छान लागते, दुसऱ्या दिवशी आपण ताजेतवाने झालेले असतो, शरीरात चैतन्य आल्यासारखं वाटतं. हेच सगळे फायदे रिफ्लेक्सॉलॉजीनी होतात. फक्त रिफ्लेक्सॉलॉजीने अख्खं पाय रगडत बसायची गरज नसते. तुम्हाला त्या पॉईंट्स पुरताच मसाज देऊन सुद्धा चालतो. हा मसाज द्यायचा कसा, त्याच्याही 2 पद्धती आहेत. एक इनघम नावाची जी पद्धत आहे तर त्याच्यामध्ये कुठेही आयुध वापरली जात नाहीत, बोटांनीच त्याचा मसाज केला जातो. आणि रोशर नावाची जी पद्धती आहे त्याच्यात लाकडी काठी वापरून तो व्यायाम केला जातो, तो मसाज दिला जातो. हाताने जे करतो आपण व्यायाम त्याच्यासाठी सुद्धा काही वेळेला अंगठ्यानी असं सर्क्युलर मोशननी ते फिरवून किंवा बोटाने फिरवून किंवा बोट वरून खाली फिरवून किंवा ट्विस्ट करून बोटं खेचून अशा वेगवेगळ्या प्रकारे हा मसाज दिला जातो. किंवा पायाच्या जर फूट रिफ्लेक्सॉलॉजीबद्दल आपण बोलतोय तर पायाची जी खोबण असते, कर्व असतो आपल्या पायाला, तिथे दाबून अशा तऱ्हेने हा मसाज दिला जातो. हाताच्याही रिफ्लेक्सॉलॉजीचं मी सगळं डिटेलमध्ये घेणार आहे कारण ही कोणी म्हणजे मी माझ्या ह्याच्यावर पण करू शकते. पायाचं आपलं आपण आपल्या ह्याच्यावर फार कमी करू शकतो, हाताचं आपलं आपण करू शकतो. त्यामुळे ते मी पुढच्या एपिसोडमध्ये घेणार आहे. हाताचं आणि कानाचं ते आपलं आपण सुद्धा करू शकतो. त्यामुळे ते तपशिलात मी पुढच्या ह्याच्यात घेईन. आत्ता फक्त फूट रिफ्लेक्सॉलॉजीवर आपण केंद्रित करूया लक्ष. तर पायाची जी बोटं असतात वरची तिथे मेंदू आहे, जो पायाचा जो खोलगट भाग आहे तिथे लहान आतडी आहेत दोन्हीकडे. अशा तऱ्हेने त्यांची जो पायाचा जो उंचावटा आहे तळपायाचा तिथे लंग्स येतात, हार्ट येतो, छातीचे अवयव तिथे येतात. असं करत करत ते अवयव सगळ्या शरीराचं जे प्रतिबिंब आहे अंतर्गत अवयवांचं ते आपल्या तळपायावर पडलेलं दिसतं. तुम्हाला आत्ता चित्र दिसत असेल, फूट रिफ्लेक्सॉलॉजीचा चार्ट दाखवते आहे मी. त्याच्यात तुम्हाला लक्षात येईल की वरती ब्रेन आहे, मग त्याच्यानंतर सायनसचे हे आहेत पॉईंट्स बोटाच्या आतल्या साईडला, मग त्याच्यानंतर लंग्स, हार्ट, लहान आतडं, मोठं आतडं वगैरे वगैरे करत आपण खालपर्यंत तिथे येतो. त्याच्यामुळे अगदी सांधेदुखीसारखा जरी प्रॉब्लेम असेल तरी त्यालासुद्धा त्याचा उपयोग होऊ शकतो. पोटाचे विकार, छातीचे विकार, दमा
हे सगळ्यासाठी त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो. त्यामुळे हा अत्यंत कुणीही करावा आणि जसं स्ट्रेस कमी होतो तशी आपली इम्युनिटी अर्थातच वाढते. त्यामुळे हा उपाय नक्की करून बघावा असा आहे. काही जण अरोमा थेरपीची तेलं लावून किंवा मंद लाईटमध्ये मंद म्युझिक चालू ठेवून असाही त्याचं हे करतात. त्याच्यामुळे फील गुड फॅक्टर जो असतो छान वाटतं आपल्याला त्या ह्याच्यात. आणि काही काहींना तर ट्रीटमेंट चालू असताना झोप पण लागून जाते आणि ते ताजेतवाने होऊन उठतात. अशा तऱ्हेने त्याचा फायदा होतो. त्याच्यामुळे हा नक्की करून बघावा, शिकावा असा प्रकार आहे फूट रिफ्लेक्सॉलॉजी. हँड रिफ्लेक्सॉलॉजी आणि कान ह्याचा मी पुढच्या एपिसोडमध्ये घेणार आहे. त्यामुळे आत्ता मी त्याच्यात जात नाही, कारण ते तपशिलात घेण्याचे विषय आहेत. ते थोडक्यात सांगून उपयोग नाही, त्याचं होणार नाही थोडक्यात सांगून. ही अशीच माहिती घेऊन मी दर रविवारी आपल्या भेटीला येणार आहे. मात्र ती तुमच्यापर्यंत पोचावी, तुम्ही हे एपिसोड मिस करू नये याच्यासाठी तुम्ही ते लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे ते तुम्ही करा अशी माझी तुम्हाला नम्र विनंती आहे. आता आजची टिप, थंडी आहे, अनेकांना या काळात खोकल्याचा त्रास होतो किंवा अनेक प्रकारचे व्हायरल इन्फेक्शन्स लोकांना आता होत आहेत. खोकला होतोय, खोकला जातच नाही असं वाटतंय. मग खोकला झाला की आपल्याला पहिली भीती वाटते ती करोनाची वाटते. पण हळद आणि मध याचं जर चाटण आपल्या पडजिभेला रात्री झोपताना लावलं तर हा खोकला, ॲलर्जिक खोकला असेल तरीसुद्धा तो जायला मदत होते. त्यामुळे ज्यांना असा त्रास होत असेल त्यांनी तो करून बघा. तूर्त इथेच थांबते. धन्यवाद.